राज्यातल्या बहुतांश नगरपरिषद नगरपंचायतीचं मतदान आटपल्यामुळे आता लक्ष लागलंय ते महापालिकांच्या निवडणुकांकडे। त्यातही मुंबई आणि त्या परिसरातल्या महापालिकांच्या लढती राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या दृष्टीनं प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत। त्यापैकीच एक म्हणजे वसई विरार महापालिका। वर्षानुवर्ष हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व असलेली ही महापालिका आपल्याकडे घेण्यासाठी यावेळी भाजप तसंच शिंदे सेना आकाश पाताळ एक करतील यात शंका नाही। पण मुळात या भागाचा बदलता प्रोफाईल आणि मतदारांच्या अपेक्षा यांची सांगड घालणाऱ्या पक्षालाच यश मिळण्याची चिन्ह आहेत। कारण वसई विरारच्या पट्ट्यात मूळचा आगरी, कोळी आणि कॅथलिक समाज आहे। शिवाय अलीकडच्या काळात तिथे स्थलांतरित झालेल्या विविध भाषिक लोकांचं प्रमाणही मोठं आहे। म्हणजे भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशा दोन भागात इथला मतदार विभागलाय। वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे या दोन्ही मतदारांमधला सामाजिक ताणतणाव जसा वाढलाय तशा त्यांच्या विकासाबाबतच्या अपेक्षाही वाढल्या आहेत। त्यामुळे भूमिपुत्रांच्या आकांक्षा आणि अन्य भाषिकांच्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरणारा पक्षच महापालिकेची सत्ता मिळवू शकतो। मुंबईच्या परिसरात वेगाने विकसित होत असलेल्या वसई विरारची स्थिती काय होती, तिथला प्रोफाईल कसा बदलतोय आणि नवी राजकीय समीकरणं कशी तयार होत आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। वसई विरार 20-25 वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थिरावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी त्यातल्या त्यात परवडणारा भाग। मुंबईत नोकरी करायची आणि बिऱ्हाड कुठंतरी बोईसर, नालासोपारा, विरारमध्ये थाटायचं असा तो काळ। पण एकीकडे नवी मुंबई गच्च भरत गेली आणि नव्या मुंबईवरचा वाढलेला लोकसंख्येचा भार पसरत वसई विरारपर्यंत गेला। खरं तर हा परिसर म्हणजे वसई विरार, नालासोपारा आणि नवघर माणिकपूर या चार प्रमुख नगरपालिकांचा समूह। पण अनियंत्रित लोकसंख्या आणि अनियोजित नागरीकरणामुळे या सगळ्या क्षेत्रासाठी एकत्रित अशा सक्षम प्रशासनाची गरज निर्माण झाली। त्यातूनच 2009 मध्ये वसई विरार महापालिका अस्तित्वात आली। वसई विरार हा MMR अर्थात मुंबई महानगर क्षेत्राचा भाग आहे। MMR मध्ये या प्रदेशाचा समावेश झाला असला तरी सुरुवातीला तिथं शहरीकरणाचा वेग कमी होता। आणि गेल्या 10-15 वर्षात आधुनिक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी विकसित होत गेल्यानं वसई विरार शहर मुंबईच्या परिसरातलं एक महत्त्वाचं निवासी आणि व्यावसायिक केंद्र बनलं। कधी काळी नाईलाज म्हणून इथं राहायला आलेल्या चाकरमान्यांना आता आपणही मुंबईकर आहोत असा फील येऊ लागलाय, तो या भागाच्या बदललेल्या प्रोफाईलमुळे। आता हा प्रोफाईल कसा बदलत गेला हे पाहण्याआधी वसई विरार या भागाच्या राजकीय सामाजिक इतिहासावर एक नजर टाकू। वसई विरार या पट्ट्यात अनेक वर्ष भाई ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व होतं। मुंबईत ज्या काळी गँगवॉर सुरू होतं तेव्हा भाई ठाकूर वसई विरार आणि तिथल्या किनारपट्टीवर राज्य करत होता। खंडणी, तस्करी, खून या भागात भाईची एवढी दहशत होती की त्याविरुद्ध एक शब्दही काढायची कुणाची हिंमत नव्हती। पण एका खुनाच्या प्रकरणात भाई ठाकूरला अटक झाली। टाळा अंतर्गत खटला चालला, तो हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत गेला। त्याच दरम्यान पोलिसांनी मुंबईतल्या अंडरवर्ल्डचा सफाया सुरू केला आणि वसईतली भाईची दहशत कमी होत गेली। पण भाई ठाकूरचे बंधू हितेंद्र ठाकूर थेट गुन्हेगारीत न येता राजकारणात सक्रिय झाले। सुरुवातीला युवक काँग्रेसमध्ये काम केल्यावर 1990 ला वयाच्या 29व्या वर्षी हितेंद्र ठाकूर वसई विरारचे आमदार म्हणून निवडून आले। त्यांनी वसई विकास मंडळ नावाचा स्वतःचा पक्ष काढला। पुढे त्याचे रूपांतर बविया अर्थात बहुजन विकास आघाडीमध्ये केलं। त्यानंतर सलग 3 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले। त्यातूनच वसई विरार महापालिका आणि वसई पंचायत समितीसह या भागातल्या बहुतांश ग्रामपंचायतींवर बवियाची म्हणजेच ठाकूरांची सत्ता प्रस्थापित झाली। एकेकाळी या महापालिकेतल्या 113 पैकी 108 जागा निवडून आणत ठाकूरांनी आपल्या ताकदीचा आणि सत्तेचा दबदबा निर्माण केला। पुढे त्यांचे पुत्र क्षितेश ठाकूर हे सुद्धा नालासोपारामधून आमदार झाले। हितेंद्र ठाकूरांच्या या सगळ्या राजकारणाची दुसरी बाजू म्हणजे गुंडगिरीचे आरोप, मनी लॉन्ड्रिंग आणि त्यातून उभे राहिलेले खटले। पण असं असलं तरी स्थानिक प्रश्न आणि भूमिपुत्रांच्या भावनांवर आधारित राजकारण करून ठाकूरांनी आजपर्यंत पालिकेवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं। वसई विरार महापालिकेच्या स्थापनेनंतरच्या गेल्या 15-16 वर्षातल्या राजकारणाचा विचार करताना या भागाचा प्रोफाईल कसा बदलला ते पाहणं महत्त्वाचं ठरतं। कारण तो एकाएकी बदललेला नाही। महापालिकेच्या माध्यमातून प्रशासन सक्षम झालं आणि नागरी सुविधांचा दर्जा सुधारला। त्याच वेळी MMRDA मार्फत सुरू झालेल्या विकास कामांमुळे रस्ते, पूल, ड्रेनेज अशा सुविधांची भविष्याच्या दृष्टीने उभारणी होऊ लागली। आता तिथं उत्तान विरार, सागरी सेतू आणि रिंग रोड सारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभे राहत आहेत। पण चांगले रस्ते तयार झाले की सगळीकडेच आजूबाजूच्या जमिनीला भाव येतो। इथेही तेच झालं।
एरवी गर्द झाडीने व्यापलेल्या पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला वैतरणा नदी अशा निसर्गरम्य परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. दिवसेंदिवस महाग होत चाललेली मुंबई आणि राहायला कमी पडू लागलेला ठाणे, नवी मुंबईचा परिसर यामुळे लोकांची पावलं नालासोपारा विरारकडे वळू लागली. वसईची हिरवाई अनेकांना खुणवू लागली. मग मुंबईत आलेले उत्तर भारतीय, राजस्थानी, मारवाडी लोक वसई विरारमध्ये राहायला येऊ लागले. गुजरातची सीमा या भागाला लागूनच असल्यानं गुजराती लोकही मोठ्या प्रमाणात तिथे स्थलांतरित झाले. म्हणजे मध्यमवर्गीयांसोबतच व्यापारी, उच्चभ्रू वर्गही वसई विरारमध्ये आला. त्यामुळे या भागाचा कायापलट तर झाला, पण त्याचबरोबर लँड माफियांचाही सुळसुळाट झाला. वसई विरारचं रंगरूप असं अंतर्बाह्य बदलत असताना या भागाची केवळ संस्कृतीच नाही तर अर्थकारण आणि राजकारणही नव्या वळणावर गेलं. मुंबई महापालिका ही तिथल्या सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचं म्हटलं जातं. पण याच मुंबई महानगर क्षेत्राच्या अगदी एका टोकाला असलेल्या वसई विरार महापालिकेच्या रूपानं अशीच एक कोंबडी तयार झालीये. ती कशी हे लक्षात येण्यासाठी या महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांचं उदाहरण पुरेसं आहे. यावर्षी जुलैमध्ये आयुक्त पदावरून पवार निवृत्त झाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्यात 12 ठिकाणी त्यांच्याशी संबंधित मालमत्तांवर ईडीचे छापे पडले. कोणताही बांधकाम परवाना देताना पवार हे प्रत्येक चौरस फुटाला 20 ते 25 रुपये तर नगर रचना उपसंचालक 10 रुपये कमिशन घेत असल्याचं तपासातून समोर आलं होतं. नालासोपाऱ्यातल्या 41 अनधिकृत इमारतींच्या या प्रकरणात पवार यांच्यासह 4 ईडीने अटक केली. यामुळेच वसई विरारच्या बदलत्या प्रोफाईलचा राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी पुरेपूर फायदा उठवला असं बोललं जातं. आता इथल्या जमिनी आणि रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये दडलेलं अर्थकारण हाच पालिकेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलाय. वसई विरार महापालिकेच्या सत्तेसाठी यापूर्वी झालेल्या आणि उद्याच्या निवडणुकीत होणाऱ्या संघर्षाचा अंदाज या अर्थकारणाच्या ताकदीतून येऊ शकतो. खरं तर राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे शरद पवारांचा वरदहस्त लाभलेला नेता अशी ठाकूरांची प्रतिमा राहिली. गेल्या वर्षीपर्यंत वसई विरारमधून हितेंद्र ठाकूर तर नालासोपाऱ्यातून त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर बवियाचे आमदार होते. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत वसईमध्ये भाजपच्या स्नेहा दुबेंनी हितेंद्र ठाकूर यांचा तर नालासोपाऱ्यात भाजपच्याच राजन नाईकांनी क्षितिज ठाकूरांचा पराभव केला. जवळपास 35 वर्षांनंतर वसई विरारमधली ठाकूरांची सद्दी मोडीत निघाली आणि तिथूनच भाजपचं मिशन महापालिका सुरू झालं असं बोललं जातं. ठाकूरांची सत्ता असलेली ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना यावेळी सगळी शक्ती पणाला लावतील अशी चिन्ह दिसतायत. कारण या भागात भाजप आणि शिंदे सेना यांची ताकद जवळपास समसमान आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत इथल्या राजकीय परिस्थितीप्रमाणेच जातीय भाषिक समीकरणंही बरीच बदललेली आहेत. त्यामुळे ही गोष्ट स्थानिक पक्ष असलेल्या बवियाच्या पथ्यावर पडते की राज्याची सत्ता सांभाळणारा भाजप त्याचा फायदा उठवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण ठाकूरही राजकारणात मुरलेले आहेत. त्यांनी या बदलत्या वाऱ्याची दिशा ओळखून हिंदुत्वाची लाईन घ्यायला सुरुवात केली आहे. या भागात गुजराती तसंच उत्तर भारतीयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे ठाकूरांनी शिरगाव इथं अलीकडेच गुजरातमधल्या द्वारकाधीश मंदिरासारखंच भव्य मंदिर उभारलंय. आता ते तिथं बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णवदेवी अशा देवतांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करणार आहेत. म्हणजेच भूमिपुत्रांचं पाठबळ आणि स्थलांतरितांच्या सहानुभूतीच्या जोरावर ठाकूर पालिकेत कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण मुळात वसई विरार शहर हे अनेक वर्षांपासून नागरी समस्यांच्या विळख्यात आहे. एकीकडे मोठे रस्ते आणि उत्तुंग इमारती उभ्या राहत असताना पूर्वीपासून असलेल्या अनेक समस्या अजूनही पूर्णपणे सुटलेल्या नाहीत. अवैध बांधकाम, भ्रष्टाचार आणि पाणी टंचाई अशा समस्यांनी अधिक गंभीर रूप धारण केलंय. त्यामुळे या निवडणुकीत शहरावरच्या जलसंकटाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पालिकेला भ्रष्टाचारमुक्त करण्याचा आणि कारभारात पारदर्शकता आणण्याचा मुद्दा विरोधी भाजपकडून ऐरणीवर येणार हे निश्चित. शहरातील अवैध बांधकाम आणि अतिक्रमणांवर नियंत्रण आणणं हा या पारदर्शकतेच्या मुद्द्याचा भाग बनू शकतो. पालिकेच्या कारभारातले गैरप्रकार आणि ईडीच्या कारवाईपर्यंत गेलेला प्रशासकीय राजवटीतला गैरव्यवहार यावरून भाजप बवियाला लक्ष करण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शहर विकासाचं नवं विजन समोर ठेवून भूमिपुत्र आणि स्थलांतरित अशा दोन्ही मतदारांना आकर्षित करण्याचाही भाजपकडून प्रयत्न केला जाईल. वास्तविक या महापालिकेची मुदत 2020च्या जूनमध्ये संपली होती. त्यानंतर आधी कोरोना काळामुळे आणि पुढे इतर महानगरपालिकांप्रमाणे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक लांबणीवर पडली. या काळात अन्य महापालिकाप्रमाणे इथेही प्रशासक राज सुरू होतं. त्यामुळेच प्रशासक असलेल्या अनिल कुमार पवार यांना रान मोकळं मिळालं आणि गैरव्यवहाराच्या घटना घडल्या असं बोललं जातं.
एकीकडे हे घडत असताना यावर्षीच्या ऑगस्टमध्ये राज्य सरकारने वसई विरार परिसरातल्या 29 गावांचा महापालिकेत समावेश करण्याचा अंतिम निर्णय घेतला। त्यामुळे महापालिकेच्या व्याप्तीमध्ये लक्षणीय वाढ झाली। 2011च्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे 12 लाख होती। त्यानंतरच्या 14 वर्षांमध्ये झालेले नागरीकरण आणि या हद्दवाढीनंतर ती 20 ते 22 लाखांच्या घरात पोहोचली असण्याचा अंदाज आहे। आता महापालिकेत एकूण 29 प्रभाग असून तिथली सदस्य संख्या 116 इतकी आहे। यापैकी 31 जागा ओबीसींसाठी तर एससी आणि एसटी साठी प्रत्येकी 5 जागा आरक्षित आहेत। एकूण 58 जागा महिलांसाठी राखीव असतील। दुसरीकडे वसई विरार महापालिकेची प्रभाग रचना अंतिम होऊन निवडणूक प्रक्रियेला गती येत असतानाच त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 4 याचिका दाखल झाल्यात। यातली पहिली याचिका गावे वगळण्याच्या अध्यादेशाच्या विरोधात आहे, तर दुसरी पालघर जिल्हा परिषद गट आणि वसई पंचायत समिती गणातील 29 गावे समाविष्ट न केल्याबाबत आहे। तिसरी याचिका वसई विरार महापालिकेच्या एकूणच प्रभाग रचनेविरोधात आणि चौथी पेसा कायद्याचे उल्लंघन झाल्याच्या आरोपावरून दाखल करण्यात आली आहे। आता या याचिकांवर काय निर्णय येतो त्यावर निवडणूक प्रक्रियेचं भवितव्य अवलंबून असेल, पण निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार वसई विरार महापालिकेची ही निवडणूक झाली तर यावेळी तिथं मोठा संघर्ष होणार हे निश्चित। या लढाईत दोन्ही बाजूंनी साम दाम दंडभेद अशा सगळ्या नीती वापरल्या जातील। हितेंद्र ठाकूरांची पालिकेतली 35 वर्षांची सत्ता उलथवण्यासाठी भाजप आणि शिवसेना निकराचा लढा देतील, तर ठाकूर आणि त्यांची बहुजन विकास आघाडी ही आपल्या अस्तित्वासाठी सारी ताकद एकवटून लढतील।